मित्रांनो 10th सायन्स सेमी आणि इंग्लिश मीडियम च्या विद्यार्थ्यांसाठी आपण पिरियॉडिक ट्रेंड्स इन मॉडर्न पिरियॉडिक टेबल बघत होतो, ज्याच्यामध्ये आपण व्हॅलन्सी ही कन्सेप्ट लास्ट व्हिडिओ मध्ये आपण डिस्कस केली. व्हॅलन्सी बद्दल आपण पिरियॉडिक ट्रेंड्स लिहिले, पिरियड्स मध्ये काय ट्रेंड होता, ग्रुप्स मध्ये काय ट्रेंड होता, हे सगळं बघितलं. एक महत्त्वाची सूचना सांगतोय, मागे मी एका दिवशी पिरियड मध्ये डिक्लेअर केलं होतं की गुरुवारी चॅप्टर नंबर 2 वर मी एक्झाम घेणार आहे, परंतु अजून 2 आजचा एक आणि अजून एक दिवस लागणार आहे शिकवायला. त्याच्यामुळं ही परीक्षा मी येणाऱ्या रविवारी घेणार आहे, कारण आज तुम्हाला मी ॲटॉमिक साईज शिकवणार आहे, नेक्स्ट पिरियड मध्ये मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक प्रॉपर्टी शिकवणार आहे. त्याच्यामुळं परीक्षा ही एक्झाम ही नेक्स्ट म्हणजे कमिंग संडेला येणारा रविवार जो आहे त्या रविवारी होईल. तर आता आपण ॲटॉमिक साईज बद्दल डिस्कस करू. इन लास्ट पिरियड we have discussed about the valency. In a period, as we move from left to right, valency first increases from 1 to 4 and then decreases from 4 to 0. This is the trend about period. What is the trend about group? In a group, as we move from top to bottom, the valency is same. पिरियड मध्ये काय होते, व्हॅलन्सी 1 पासून 4 पर्यंत वाढते आणि पुन्हा 4 पासून 0 पर्यंत कमी होते. ग्रुप मध्ये काय होते, व्हॅलन्सी सेम व्हॅलन्सी असते सगळ्यांची. हे बघितल्यानंतर आजची कन्सेप्ट आहे ॲटॉमिक साईज. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ॲटॉमिक साईजच्या पिरियड्स बाबतीत 5 क्वेश्चन विचारलेले आहेत बुक्स मध्ये ऍक्टिव्हिटी बेसवर, आणि ग्रुप्सवर 5 क्वेश्चन आहेत. टोटल 10 क्वेश्चन्स डिस्कस करायचे आहेत आज आपल्याला. त्याच्यामुळे आपण थोडंसं काळजीपूर्वक लक्ष द्या. बघा, ॲटॉमिक साईज कॅन बी डिटरमाइन्ड फ्रॉम ॲटॉमिक रेडियस. म्हणजे ॲटॉमिक साईज ही ॲटॉमिक रेडियस वरून कॅल्क्युलेट केली जाते. काय? ॲटॉमिक साईज कॅन बी डिटरमाइन्ड फ्रॉम ॲटॉमिक रेडियस. ॲटॉमिक रेडियस कोणाला म्हणायचं बघा. नीट लक्ष द्या. ॲटॉमिक रेडियस कोणाला म्हणायचं बघा. द डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस अँड आउटरमोस्ट ऑर्बिट. न्यूक्लियस आणि आउटरमोस्ट ऑर्बिट मधल्या जो डिस्टन्स आहे, अंतर आहे, त्याला ॲटॉमिक रेडियस म्हणतात. काय ॲटॉमिक रेडियस? द डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस and outermost orbit is known as atomic radius. Atomic radius can be measured in a picometer. Picometer unit है. 1 picometer is equal to 10⁻⁻6 meter. Atomic radius measured in a picometer. PM picometer. मी काय सांगितलं अजून एकदा रिपीट करतो आणि मग तुम्ही पुढे काय ऍक्टिव्हिटी दिले त्याच्याकडे बघा. atomic size can be determined from
atomic radius. Number 2, the distance between nucleus and outermost orbit is known as atomic radius. Third point, atomic radius is measured in a picometer. 1 picometer is equal to 10⁻⁻⁶. आता आपण ऍक्टिव्हिटी बघू. काय ऍक्टिव्हिटी दिले बघा, पेज नंबर 25 वर आहे बरं का, पुस्तकाच्या बुकच्या पेज नंबर 25 वर आहे. असा एक तुम्हाला टेबल दिलेला आहे. इन दिस टेबल these are the elements and these are atomic radii. बरोबर, हे atomic radii आहे. या atomic radii मध्ये ऑक्सिजनचे ॲटॉमिक रेडिया दिले 66, बोरॉन दिले 88, कार्बन दिले 77, नायट्रोजन दिले 74, बेरिलियम दिले 111 आणि लिथियम दिले 152. आणि ह्या टेबलवर त्यांनी तुम्हाला 5 क्वेश्चन्स विचारलेले आहेत. मी आता एक एक क्वेश्चन वाचतो आणि मी तुम्हाला समजावून सांगतो. पहिला क्वेश्चन काय आहे बघा, by referring the modern periodic table, modern periodic table चं रेफरिंग घ्या. find out the periods to which above elements belong. हे सगळे एलिमेंट कोणत्या पिरियड मध्ये आहेत हे तुम्ही मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये बघून सांगा. इन अ मॉडर्न पिरियडिक टेबल above elements are present in a period number 2. बघा काढून बरोबर आहे का नाही, काय सांगा उत्तर. मी इथे शॉर्ट लिहिले पण सांगलावले फुल फॉर्म मध्ये आहे का, काय फुल फॉर्म मध्ये आहे उत्तर. इन अ मॉडर्न पिरियडिक टेबल all above elements are present in a period number 2. कोणत्या पिरियड मध्ये, 2 मध्ये. दुसरा प्रश्न, अरेंज द अबव एलिमेंट्स इन अ डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक रेडिया. आपण हे डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये घेऊ. ॲटॉमिक रेडिया डिक्रीजिंग, सगळ्यात मोठा अगोदर घ्या. लिथियम 152, बेरिलियम 111, त्याच्यानंतर बोरॉन 88, त्याच्यानंतर कार्बन 77, नायट्रोजन 74 आणि ऑक्सिजन 66. त्याला डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये लिहा म्हणलं होतं, मी डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये लिहिलं. तिसरा प्रश्न काय बघा, डज दिस अरेंजमेंट मॅच विथ द पॅटर्न ऑफ सेकंड पिरियड ऑफ द मॉडर्न पिरियडिक टेबल. द अबव अरेंजमेंट मॅच इन द पिरियड नंबर 2 ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल. म्हणजे मॉडर्न पिरियडिक टेबलच्या पिरियड नंबर 2 ला बरोबर मॅच करते का. यस, द अबव एलिमेंट्स आर मॅच इन द पिरियड नंबर 2 ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल. चौथा प्रश्न आहे, विच ऑफ द अबव एलिमेंट हॅव द बिगेस्ट अँड स्मॉलेस्ट ॲटम. ज्याची रेडिया जास्त आहे तो बिगेस्ट. फ्रॉम अबव अरेंजमेंट lithium is the biggest atom and oxygen is the smallest atom. का, ॲटॉमिक रेडियावर त्याचा ॲटॉमिक साइज डिपेंड करते, म्हणून लिथियमची ॲटॉमिक रेडिया बिगेस्ट आहे, ऑक्सिजनची स्मॉलेस्ट. आता तिसरा प्रश्न काढू, आपला 5वा प्रश्न काय विचारला बघा. व्हॉट इज द पिरियडिक ट्रेंड ऑब्झर्व्ड इन द व्हेरिएशन ऑफ ॲटॉमिक रेडिया व्हाईल गोइंग फ्रॉम लेफ्ट टू राइट विदिन.
In a period, as we move from left to right. काय सांगा? In a period, as we move from left to right, atomic radii decreases. काय दिसणार तुम्हाला बघा बरं? atomic radii decrease होत चालले, कमी 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 होत चालले. बरोबर? काय? प्रश्न मी शॉर्ट मध्ये सांगतो, शॉर्ट मध्ये रिव्हिजन करून दाखवतो. पहिला प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे की हे सगळे एलिमेंट कोणत्या पिरियड मध्ये आहेत? पिरियड नंबर 2 मध्ये. दुसरा प्रश्न असा विचारलेला आहे की डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये लिहा. आपण लिहिलं. मग ही अरेंजमेंट आणि मॉडर्न पिरियडिक टेबल मधल्या पिरियड नंबर 2 ची अरेंजमेंट मॅच करते का? यस, इट विल बी मॅच. मॅच होते. तिसरा प्रश्न आहे, नाही तिसरा, पहिला काय? कोणत्या पिरियड मध्ये? डिक्रीजिंग ऑर्डर मॅच. चौथा प्रश्न आहे, बिगेस्ट एटम कोणता आणि स्मॉलेस्ट एटम कोणता? ज्याची रेडिया हायेस्ट आहे तो बिगेस्ट एटम, ज्याची रेडिया लोवेस्ट आहे तो स्मॉलेस्ट एटम. आणि लास्ट काय म्हणताय? पिरियड मध्ये लेफ्ट कडून राईट कडे गेल्यानंतर ॲटॉमिक रेडिया काय होणार? In a period, as we move from left to right, atomic radii decreases. आता आपण का डिक्रीज होते त्याचं कारण शोधणार आहोत आपण. आता आपण पिरियड संदर्भातलं कन्क्लुजन म्हणजे ट्रेंड तयार करू. काय आहे नेमकं? का बरं ॲटॉमिक साइज कमी होते, ॲटॉमिक रेडिया का कमी होते? कारण ऑर्बिट तर दोन दोनच आहेत सगळ्यांचे. म्हणजे थोडाफार विचार केला तर बघा, सगळ्यांचे दोन दोन आहेत. आउटरमोस्ट ऑर्बिट 2,1 atomic number 3, 4 2,2, 5 2,3, 6 2,4, 7 2,5, 8 2,6. In a period, as we move from left to right, in a period, as we move from left to right, atomic number increases, positive charge in a nucleus increases, and number of electrons in outermost shell also increases. तीन गोष्टी इंक्रीज होलेल्या एक एक ना. कसं सांगा? In a period, as we move from left to right, atomic number increases, positive charge in the nucleus increases, and electrons in outermost shell also increases. आता इथं आहे 2,1 म्हणजे इथं एक इलेक्ट्रॉन, इथं पॉझिटिव्ह चार्ज आहे, त्याच्यामध्ये अट्रॅक्शन बरोबर. दोन झाले, तिकडे एक इकडे दोन, पुन्हा ह्याच्यामध्ये अट्रॅक्शन. तीन झाले, पुन्हा ह्याच्यामध्ये अट्रॅक्शन. चार झाले, पुन्हा ह्याच्यामध्ये अट्रॅक्शन. आउटर मोस्ट शेल मधील इलेक्ट्रॉनची संख्या जसजशी वाढत जाईल, these electrons are pulled towards nucleus. These electrons are pulled toward nucleus. Why? Because there is an attraction between positive charge present in a nucleus and negative charge present in outermost shell. जसजसं इलेक्ट्रॉनची संख्या वाढत जाईल तसतसे ते इलेक्ट्रॉन न्यूक्लियस कडे पुल्ड होतील, खेचले जातील अट्रॅक्शन असल्यामुळे. The number of electrons present in outermost orbit increases. These electrons pulled towards nucleus, then atomic radius decreases and atomic size also decreases. ह्याचं कन्क्लुजन दोन पॅराग्राफ मध्ये लिहायचं आहे. ह्याचं कन्क्लुजन मला दोन पॅराग्राफ मध्ये लिहायचं. पहिल्या पॅराग्राफ मध्ये बघा, in a period as we move from left to right,
atomic number increases, positive charge in a nucleus increases, and number of electrons in outermost shell, outermost orbit also increases. Full stop. त्याच्यानंतर paragraph change. Due to increase in number of electrons in outermost shell, these electrons are pulled towards the nucleus, then atomic radii decreases and atomic size also decreases. थोड़ा एकच कॉन्सेप्ट थोडा अवघड आहे. काय सांगा, कन्क्लूजन मला 2 पॅराग्राफ मध्ये लिहायचं आहे. कसं सांगा, हे बघा. In a period as we move from left to right, atomic number increases, positive charge in the nucleus also increases, and number of electrons in outermost shell also increases. सगळं atomic number वाढलेला आहे, न्यूक्लियस मधला पॉझिटिव्ह चार्ज वाढलेला आहे आणि आउटरमोस्ट शेल मध्ये इलेक्ट्रॉन वाढले. ड्यू टू इंक्रीज इन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन आउटरमोस्ट शेल, these electrons are pulled towards nucleus. इलेक्ट्रॉन वाढणारे, एक होता एकाच बाजूमध्ये आला, 2 झाले, इकडून बी मध्ये येणार, इकडून बी 3 आले, 3 ठिकाणातून खेचले जाणार, 4. म्हणजे जसं जसं इलेक्ट्रॉनची संख्या वाढत जाईल तसं ते मध्ये मध्ये सरकायची ताकद वाढत जाईल. ड्यू टू इंक्रीज इन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन आउटरमोस्ट शेल, these electrons are pulled towards nucleus, atomic radii decreases and atomic size also decreases. असं हे ट्रेंड आहे पिरियडच्या बाबतीमध्ये. लास्ट एकदा सांगतो ऐका. इन अ पिरियड, 2 पॅराग्राफ मध्ये सांगितलं, नीट ऐका. पहिला पॅराग्राफ, इन अ पिरियड as we move from left to right, atomic number increases, comma, positive charge in the nucleus increases, and number of electrons in outermost orbit also increases. Full stop. Paragraph change. Due to increase in number of electrons in outermost shell, these electrons are pulled towards nucleus, then atomic radii decreases and atomic size also decreases. त्याच पेज नंबरवर अजून एक टेबल दिलेला आहे आणि त्याच्यावर पुन्हा परत 5 क्वेश्चन्स विचारलेले आहेत आपल्याला. तो टेबल असा आहे का, पेज नंबर 25 वर आहे. पहिला प्रश्न त्याने विचारलेला आपल्याला बघा. बाय रेफरिंग टू द मॉडर्न पिरियडिक टेबल फाइंड आउट द ग्रुप्स टू व्हिच अबव एलिमेंट्स बिलॉंग. हे सगळे एलिमेंट कोणत्या ग्रुप मध्ये? बाय रेफरिंग मॉडर्न पिरियडिक टेबल ऑल अबव एलिमेंट्स आर प्रेजेंट इन अ ग्रुप 1. काय सांगा? by referring all these elements in a modern periodic table, these elements are present in group 1. group 1 मध्ये एलिमेंट आहेत हे सगळे. दुसरा क्वेश्चन बघा. arrange the above elements vertically downward in increasing order of atomic number. असं वर्टिकल अरेंजमेंट करा आणि इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये करा, म्हणजे सगळ्यात लहान वर घ्या आणि खाली वाढवत जावा. बघा बरं, सगळ्यात लहान कोण आहे? लिथियम 152. त्याच्यानंतर कोण आहे? सोडियम 186. पोटॅशियम 231. लिथियम, सोडियम, पोटॅशियम. आता त्याच्यानंतर कोण आहे बघा? रुबिडियम
244, cesium 262, 5 आहे 5 आहे. व्हर्टिकली इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये लिहा म्हणजे लिहिलो, दुसरं काही नाही त्याच्यामध्ये. तिसरा क्वेश्चन बघा. डज द अरेंजमेंट मॅच विथ द पॅटर्न ऑफ ग्रुप 1 ऑफ मॉडर्न पिरियोडिक टेबल? The above pattern will be matched in a group number 1 of modern periodic table. ही सगळी अरेंजमेंट ग्रुप नंबर 1 मधल्या मॉडर्न पिरियोडिक टेबल बरोबर करेक्ट मॅच होते. बरोबर आहे. All these elements match in the group number 1 of modern periodic table. चौथा प्रश्न आहे. Which of the above element have biggest and smallest atom? Lithium is the smallest atom due to smaller atomic radius, and cesium is the biggest atom due to higher atomic radius. आणि लास्ट प्रश्न आहे. What is the periodic trend observed in a variation of atomic radii? Down in वरून खाली जाताना in a group as we move from top to bottom atomic radii increases. काय सांगा? In a group as we move from top to bottom atomic radii increases. हे 5 प्रश्न झाले. 5 प्रश्न झाल्यानंतर लास्टला आपल्याला कन्क्लूजन लिहायचं आहे. बघा मी कन्क्लूजन सांगतोय. लिथियम कडे 2,1 म्हणजे 2 शेल आहेत. सोडियम कडे 3 आहेत, एक वाढला. पोटॅशियम कडे 4 आहेत, अजून एक वाढला. रुबिडियम कडे 5 आहेत, अजून एक वाढला. आणि सीझियम कडे 6 आहेत, एक वाढला. म्हणजे एक एक शेल वाढत चाललाय. शेल वाढलेला म्हणजे न्यूक्लियस आणि आउटर मोस्ट ऑर्बिट मधला डिस्टन्स वाढलेला आहे, म्हणजेच ॲटॉमिक रेडियस वाढलेले आहे, म्हणजे ॲटॉमिक साइज सुद्धा वाढत आहे. मग मी काय म्हणू सांगा? इन अ ग्रुप as we move from top to bottom new shell is added. का म्हणतो मी? तिथे मी 2 पॅराग्राफ लिहायचे मला. पहिल्या पॅराग्राफ मध्ये मला काय सांगायचं आहे, का होणार? In a group as we move from top to bottom new shell is added, full stop. New shell is added. New shell is added means the distance between nucleus and outermost shell increases. Then atomic radii increases. Therefore atomic size also increases. बघा मी 2 पॅराग्राफ मध्ये काय सांगितलं? In a group as we move from top to bottom new shell is added. Full stop. The distance between nucleus and outermost shell increases. Atomic radius also increases, and then atomic size also increases. इथं काही विशेष अवघड नाही, साधं सोपं. नवीन शेल वाढलेला आहे म्हणजे न्यूक्लियस आणि आउटरमोस्ट ऑर्बिट मधला अंतर वाढत 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 चाललंय, म्हणून ॲटॉमिक रेडियस वाढलेले, म्हणून ॲटॉमिक साइज वाढलेली. पिरियड मध्ये मात्र थोडा गोंधळ होऊ शकतो तुमचा, कारण 2च शेल आहेत. फक्त इलेक्ट्रॉनची संख्या वाढल्यावर अंतर का बरं कमी होत आहे? तर ते वाढणारे इलेक्ट्रॉन हे न्यूक्लियस कडे पुल्ड होतात, खेचले जातात, म्हणून त्यांची रेडियस कमी होते. लास्ट एकदा पिरियडचं कन्क्लूजन सांगतो, ग्रुपचं कन्क्लूजन सांगतो आणि मग इथं असतं थांबू. बघा, इन अ पिरियड as we move from left to right atomic number increases, positive charge in a nucleus increases, and
number of electrons in outermost shell also increases. दूसरा पैराग्राफ, due to increase in number of electrons in outermost shell, these electrons are pulled towards nucleus. The distance between nucleus and outermost shell decreases, atomic radius decreases, and atomic size also decreases. Group मध्ये in a period as we move from top to bottom, new shell is added. The distance between nucleus and outermost shell increases. The atomic radius also increases, and atomic size also increases. बघा, या जरा अवघड कन्सेप्ट आहेत, म्हणून मी एकच कन्सेप्ट एका व्हिडिओ मध्ये शिकवला. ॲटॉमिक साइज एका व्हिडिओत शिकवलो, व्हॅलन्सी एका व्हिडिओ मध्ये शिकवलो, ॲटॉमिक साइज एका व्हिडिओ मध्ये शिकवलो. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर शिकवतो, म्हणजे तिन्ही ट्रेंड तुमचे कंप्लीट होतील. आता पुढल्या व्हिडिओ मध्ये जवळपास चॅप्टर संपेल आपला. आत्ताच सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे या चॅप्टरच्या नोट्स तुम्हाला साधारणतः उद्या संध्याकाळपर्यंत पीडीएफच्या स्वरूपात मिळतील. त्याच्यानंतर येत्या रविवारी कमिंग संडे तुमची सायन्सवर चॅप्टर नंबर 2 पार्ट 1 40 मार्क्स ॲज पर बोर्ड पॅटर्न आपण एक्झाम घेऊ. ते कॅम्प स्कॅनर तुम्ही डाउनलोड केला असाल, त्याच्यामध्ये तुम्ही गणिताचा पेपर सगळा सेव्ह करून घ्या आणि पीडीएफ स्वरूपात फाईल मला पाठवून द्या. त्याची मला प्रिंट काढून परत मला ते चेक करून घ्यावं लागेल आणि मग तुम्हाला मार्क सांगावे लागतील. पुन्हा विज्ञानचा आहे, त्याच्यामुळं तुम्ही थोडं सिरियसली सोडवलेला पेपर माझ्यापर्यंत कसा चांगला येईल याची काळजी तुम्ही घ्या. कुणाला विचारा, तुमच्या घरात ज्यांना माहिती आहे त्यांना, नसेल मला फोन करा, मला विचारा, पण तुमची अडचण दूर करा. कारण काही गोष्टीमध्ये आपल्याला परफेक्ट होणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय हे परीक्षा घेणे आणि पेपर चेक करून देणे, ऑनलाईन कोणी पेपर चेक करून दिले तुम्हाला सांगतो खरंच बरेच तुम्ही चौकशी करा ऑनलाईन, पण आपण त्याच्यावर सुद्धा मात करणार आहोत. मग राहिलं काय? शिकवलेलं, तुमच्या अडचणी सोडवलेलं, परीक्षा घेवलेलं, पेपर चेक करून दिवलेलं, म्हणजे रेग्युलर ट्युशन सारखं तुमचं होणार आहे. त्याच्यामुळे चिंता करू नका. फक्त तुम्ही सतर्क राहा, व्हिडिओ बघत चला, त्याच्यावर नोट्स लिहित चला, अभ्यास करा. जेवढे चॅप्टर या लॉकडाऊन मध्ये शिकवणार तेवढे चॅप्टर परफेक्ट करायचे आपल्याला. आता आपण इथेच थांबू. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण लास्ट मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक प्रॉपर्टी बघू. ओके, धन्यवाद.